हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज या साड्यांना पिको फॉल करून घेणार आहे. तर मी या अर्जंट साड्या द्यायच्या आहे, त्यामुळे मी सगळ्या साड्यासोबतच पिको फॉल करून घेणार आहे. अशा पद्धतीने या जवळपास 9-10 साड्या आहे. तर या साड्यांना मी व्यवस्थित असे मॅचिंगचे फॉल पण घेऊन आलेले आहे. त्यानंतर मी त्या सगळ्या साड्यांना मशीनवरती पिको आणि फॉल खालच्या बाजूने लावून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने त्यावरती हात शिलाई करायची राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असे मॅचिंगचा दोरा वापरून आणि मॅचिंगचा फॉल वापरून त्यावरती हळूहळू हात शिलाई करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या साड्यांना व्यवस्थित अशी हात शिलाई करून घेणार आहे आणि थोडी हात शिलाई करून झाली की त्यावर बोटाने प्रेस करून घेणार आहे. म्हणजे आपले साडीला पण व्यवस्थित अशी हात शिलाई होऊन जाईल. अशा पद्धतीने मी या सगळ्या साड्यांवर व्यवस्थित अशी पूर्णपणे हात शिलाई करून घेणार आहे. तर या सगळ्या साड्या आपल्याला अर्जंटच द्यायच्या आहेत, त्यामुळे मी सगळ्या साड्या एक दिवस पिको फॉल करून घेत असते. त्यानंतर आपल्याला काही ब्लाऊज पण अर्जंट द्यायचे आहे. तर ते शिवून झालेले आहे, परंतु हुका लावायच्या राहत असतात. त्यामुळे मी सगळ्या ब्लाऊजवर हुका लावून घेणार आहे. अशा पद्धतीने मी जिथे त्रिकोण करून घेतलेले आहे त्यावरती मी व्यवस्थित असे खडूने मार्किंग करून घेतली आहे आणि हुकपट्टी त्यावरती ठेवून मी बोटाने प्रेस करून घेतला आहे. त्यामुळे आपले खडूची मार्किंग पण हुकपट्टीवर व्यवस्थित अशी दिसून येईल आणि त्यावरती आपण हुका लावू शकतो. अशा पद्धतीने मी हुका या व्यवस्थित अशा लावून घेणार आहे. प्रत्येक हुकावर मी 4-5 वेळा शिलाई करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक हुका लावून घेणार आहे. त्यामुळे त्या हुका पण व्यवस्थित अशा पॅक होतात, निसटून पण जात नाही. तर मग अशा पद्धतीने मी या ब्लाऊजवर हुका लावून घेतलेल्या आहे. या ब्लाऊजला डिझाईन पण केलेली आहे, ती पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती पण तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी या ब्लाऊजला हुका लावून घेतलेला आहे आणि त्या काजाच्या अर्धा इंच बाजूला मी छोटे आय पण तयार करून घेतलेले आहे. म्हणजे जर आपल्याला ब्लाऊज हे लूज वाटलं तर आपण त्यामध्ये ते हुक अडकू शकतो आणि ब्लाऊज पण आपल्याला व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने मी प्रत्येक ब्लाऊजला हुका पण लावत असते आणि छोटे आय पण तयार करत असते. त्यामुळे आपल्या ब्लाऊजला पण छान फिनिशिंग येते. अशा पद्धतीने मी या 4 ब्लाऊजला हुका लावून घेतले आहे आणि त्या ब्लाऊजला मी छान अशी डिझाईन तयार केलेली आहे. ती पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही नक्की पहा. तर मी अशा पद्धतीने या साड्यांना व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये फॉल लावून घेतलेले आहे. तर मी त्यावरती साडीला गोल पिको येण्यासाठी मशीनची सेटिंग कशी लावायची ती पण मी आपल्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर अशा पद्धतीने मी या सगळ्या साड्यांना व्यवस्थित असे फॉल लावून घेतलेले आहे. तर काही डेली यूजच्या साड्या आहे, तर काही काठपदर साड्या आहे आणि काही डिझायनर साड्या आहे. अशा पद्धतीने मी या सगळ्या साड्यांना व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये फॉल लावून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्या 9 साड्यांना फॉल लावून झाले आहे आणि या 4 ब्लाऊजला मी व्यवस्थित असे हुका लावून घेतले आहे. म्हणजे हे हुका लावून झाले की कस्टमर ब्लाऊज न्यायला लगेच येतात. त्यानंतर मी लगेच एक ब्लाऊज पण कट करून घेतला आहे, तो पण आपल्याला अर्जंटच द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी हा कटोरी ब्लाऊज कट करून घेतला आहे. कटोरी ब्लाऊज कट करताना बॅक पार्ट, साईड पार्ट, कटोरी पार्ट आणि क्रॉसपट्टी मी व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे. तर हे वेल्वेटचं ब्लाऊज पीस आहे, तर त्यावरती आपल्याला हे ब्लाऊज कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज मी व्यवस्थित असं करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी बॅक पार्टचा आणि ब्लाऊज पीसचा वर डिझाईन असल्यामुळे त्याचा सेंटर आणि अस्तरचा सेंटर एकमेकावरती ठेवून व्यवस्थित असा कट करून घेणार आहे. तर हा वेल्वेटचा ब्लाऊज असल्यामुळे तो शिवायला मशीनवर खूप सरकतो, त्यामुळे मी तो एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेतलं की आपल्याला ब्लाऊज पण शिवायला एकदम सोपा पडतो आणि त्यासोबत कशी डिझाईन तयार करायची आहे आणि ब्लाऊज पण कमी वेळात वेल्वेटचा कसा शिवायचा ते पण मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर मी अशा पद्धतीने हा बॅक पार्ट पण व्यवस्थित असा कट करून घेतला आहे। तर आपल्याला त्यासोबत डीप गळा तयार करायचा आहे, म्हणजेच यासोबत जे डिझाईन आलेली आहे ती थोडीफार इकडे तिकडे ॲडजस्ट करूनच आपल्याला ह्यो गळा शिवायचा आहे। तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर आपल्याला या स्लीव्जवर शॉर्टच ठेवायचे आहे। तर यावरती लॉंग डिझाईन आलेली आहे, परंतु काही डिझाईन ही कट होऊन जाणार आहे। तर अशा पद्धतीने मी त्यावरती शॉर्ट स्लीव्ज ठेवले आहे आणि कट करून घेतले आहे। त्यानंतर मी हा ब्लाऊजचा साईड पार्ट आणि कटोरी पार्ट पण ठेवून घेतला आहे आणि तो पण मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच व्यवस्थित असा कट करून घेणार आहे। वेलवेटचा ब्लाऊज शिवायला खूप अवघड वाटतं, त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच ब्लाऊज पीस कट करत असते। त्यामुळे ब्लाऊज पीस इकडे तिकडे सरकलं तरी आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित असं तयार होत असतं। त्यानंतर मी ही कटोरी ब्लाऊजची क्रॉस पट्टी पण व्यवस्थित अशी कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे वेलवेटचं ब्लाऊज हे व्यवस्थित असं कट करून झालं आहे। तर त्याची क्रॉस पट्टी, हा साईड पार्ट, ही बाही, हे कटोरी पार्ट आणि आपला बॅक पार्ट पण कट करून झाला आहे। तर अशा पद्धतीने वेलवेटच्या ब्लाऊजवर शिलाई कशी करायची ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।